सिंधुदुर्ग बांधायला काढला शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज अडकलेत. किल्ल्याचं काय, ते परत आले. परत आल्यावर म्हणाले, अरे सिंधुदुर्ग कुठपर्यंत आला आहे आपलं सगळं, किल्ल्याचं बांधकाम कुठं आलं आहे, पोर्तुगीजांच्या नाकावर मी बांधतोय तो किल्ला. या सगळ्या लोकांना शह देण्याच्यासाठी सागरी किल्ला बांधतोय. काय झालं त्याचं? महाराज आले आणि महाराजांनी पाहिलं सिंधुदुर्ग उभा राहिलेला होता. सिंधुदुर्गाचा जो आर्किटेक्ट आणि इंजिनियर होता त्याचं नाव हिरोजी इंदलकर. महाराज म्हणाले, हिरोजी पैसे कुठून आणलेत तुम्ही? हिरोजी सांगायलाच तयार नाही. लोक म्हणाले, हिरोजीने स्वतःचे दागिने सावकाराकडं गहाण ठेवून पैसे काढून किल्ला बांधला. बघा, कल्पना करा काय. लोक अनुयायी कसे निर्माण करायचे आणि काय करायचे, कारण त्याला खात्री होती, हो माझे पैसे तर काही बुडणार नाहीत, महाराज परत आल्यावर हे सगळं फेडतील, बक्षीस देतील वरमान. काम थांबता काम आहे, स्वराज्याचं काम आहे, राजाचं काम आहे, धर्माचं काम आहे. हे काम झालं पाहिजे, किल्ला उभा केला पाहिजे. महाराज सद्गदित झाले आणि म्हणाले, हिरोजी मागून घ्या काय पाहिजे. हिरोजी म्हणाला, काही नको महाराज, तुम्ही दिलं एवढं मला बास आहे. पण राजधानीच्या किल्ल्याचं बांधकाम काढाल ना, त्यावेळेला किल्ला मला बांधायला द्या. राजधानी मी बांधेन, आपली स्वराज्याची राजधानी.